नमस्कार. फर्ग्युसन रिव्हर क्लबच्या समर्पण या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय नदी योद्ध्यांनो, एक वर्तुळ पूर्ण होत असल्याची फिलिंग माझ्या मनात आहे. म्हणजे शैक्षणिक वर्ष जेव्हा हे सुरू झालं तेव्हा ओरिएंटेशनच्या कार्यक्रमासाठी मला तुमच्या सगळ्यांसोबत राहता आलं होतं. ह्याच एव्ही हॉलमध्ये तो कार्यक्रम पार पडलेला. आणि आता समर्पणाचा म्हणजे ज्या भावनेने खरं तर तुम्ही गेले वर्षभर काम करत होतात, त्या भावनेने केलेल्या कामाच्या कौतुकाचा जो सोहळा आज होतोय, आणि फक्त कौतुकाचा सोहळा नाहीये, तर ही जबाबदारी, या समर्पणाची जबाबदारी अंगावर घेऊन, खांद्यावर घेऊन नदीसाठी कायम काम करत राहावं या भावनेने पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांनी जबाबदारी घेतली, अशा नवीन टीमची घोषणा ही ज्या कार्यक्रमात होते, त्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्षात जरी उपस्थित राहता आलं नसलं मला, तरी व्हर्च्युअल माध्यमातनं अशा स्वरूपात सहभागी व्हायला मला खूप आनंद होतोय. कारण मी कायम मला ती ग्रेटाची गोष्ट आठवत राहते. ग्रेटा थुनबर्ग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, जागतिक स्तरावर पर्यावरणाच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं नाव ते आहे तरुणांमधलं, की जे तरुण पर्यावरणासाठी बोलतात. आणि ग्रेटाला एकदा एकाने प्रश्न विचारला की ग्रेटा, तुझ्या प्रयत्नांनी यश मिळणार आहे का? तुला असं वाटतं का की हे प्रश्न थांबतील? तेव्हा ग्रेटा असं म्हणते की गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्ही स्वतःला हे अज्युम करू शकतात, स्वतःला असं समजा, म्हणजे ग्रेटाने जी गोष्ट सांगितली ती स्वतःला लागू करून बघू, की तुम्ही एका जहाजात बसला आहे. जहाज खोल समुद्रामध्ये आहे, ज्या समुद्रामधनं तुम्हाला कुठेतरी जमीन दिसत नाहीये, कुठेही जमीन दिसत नाहीये, अशा ठिकाणी तुमचं जहाज आहे. आणि फक्त तुम्हाला हे कळतंय की हे जहाज बुडणार आहे. अशा वेळेस तुम्ही फक्त स्वतःला वाचवाल की सगळ्यांना वाचवाल, की जहाज बुडू द्याल आणि सगळं गेलं उडत? असा काहीसा प्रसंग आज तुमच्या माझ्या सगळ्यांसमोर. आपल्याला असं कळतंय की पर्यावरणाच्या ज्या संकटाची चर्चा आपण इकडे तिकडे करत राहतो, जागतिक पटलावर होत राहते, ते सगळं आपल्या जगण्यावर परिणाम करत आहे. आणि यात वल्नरेबल कोण आहे माहिती आहे का? यात वल्नरेबल आहे आपल्या गावचा शेतकरी, यात वल्नरेबल आहे आपल्या नदीवर जगणारा मासेमार. जे लोक नदीची लोक आहेत, जी लोक ही निसर्गाची लोक आहेत, ज्यांचं जगणं निसर्गावर आहे, आदिवासी समाज आपला, या सगळ्यांना आपल्या शहरी, आपल्या ज्याला आपण म्हणू औद्योगिक स्वरूपाची जी काही विकास नीती आपण स्वीकारली, त्याचा परिणाम भोगावा लागतोय. आणि त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की एक सजग नागरिक म्हणून आपण यावर कृतीयुक्त काम केलं पाहिजे, यावर फक्त बोलून चालणार नाही. आणि त्यामुळे फर्ग्युसन रिव्हर क्लब उभं करण्यामागची संकल्पनाच मुळात ही होती की गरजेचं नाहीये तुम्ही सगळ्यांनी नदीमध्येच काम करावं किंवा या सेक्टरमध्ये काम करावं, सगळ्यांनी समाजसेवक बनावं, सगळ्यांनी ऍक्टिव्हिस्ट बनावं. प्रयत्न हा आहे की या अशा क्लब मार्फत जेव्हा तुम्ही एका वर्षभराच्या 2 वर्षाच्या प्रोसेसमधनं जातात, त्या प्रोसेसमधनं तुम्ही सजग बनतात. आणि सजग बनत नाही तर या प्रश्नांप्रती अस्वस्थ राहतात. ती अस्वस्थता फार गरजेची. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, मानसी आवटी. तुमच्यातले बरेच लोक तिला ओळखतात. NSS मध्ये लिडरशिप च्या पोझिशनला होती. आणि मध्यंतरी मी दिवाळीच्या आसपास साधारण जळगावमध्ये एक रिसर्च प्रोजेक्ट करत होतो, जळगावच्या पाण्याच्या प्रश्नासंबंधी. आणि त्यात ती आली होती. तिचं सायकोलॉजी असल्यामुळे ती सायकोलॉजिकल आस्पेक्टने समजून घ्यायचा प्रयत्न करत होती की पाण्याचं आणि लोकांचं रिलेशन कसं असतं वगैरे. आणि आता ती मला कायम म्हणते की गिरीश, त्या प्रोजेक्ट नंतर असं वारंवार जेव्हाही नदी समोर येते, पाणी समोर येतं, की मला अस्वस्थ वाटत राहतं. आणि मला हा विचार होत राहतो की हे प्रश्न आहेत, यावर काहीतरी केलं पाहिजे. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांना ती अस्वस्थता जरी आली, म्हणजे एक कवीची ओळ आहे, डोळ्यात जेव्हा आसू असतात तेव्हाच माणसं असतात. पण मला त्याच्या थोडं पुढे जायचंय की आपल्याला डोळ्यात आसू आणून काहीच होणार नाही, डोळ्यात आसू आणून प्रश्न सुटत नसतो. पण आपल्याला हे प्रश्न कळताय, आपल्याला याची जाणीव आहे की हे प्रश्न गंभीर आहेत, ही जाणीव जरी आपल्या मनात असली तर आपण जे काही करू, म्हणजे तुमच्यातले काही लोक शास्त्रज्ञ बनाल, तुमच्यातले काही लोक प्रशासकीय सेवेत जाल, तुमच्यातले काही लोक हे स्वतःचा व्यवसाय थाटतील, जे काही त्यांच्या आयुष्यात करतील, ज्यासाठी माझ्या कायम शुभेच्छा आहेत. पण त्या सगळ्यामध्ये हा सेन्स, ही अस्वस्थता जेव्हा तुमच्या सोबत असेल ना, तेव्हा मला असं वाटतं की आपण खूप मोठा बदल घडवून आणू शकतो. आणि फर्ग्युसन रिव्हर क्लबचा जो काही प्रयत्न आहे तो त्याच दृष्टीने आहे. म्हणजे बघा मित्रांनो, तुमच्यातले बरीच लोक मराठवाडा आणि विदर्भातनं येतात, आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आज दुष्काळाने काय परिस्थिती आणून ठेवली आहे. आज महाराष्ट्रभर गावोगावी टँकर पुरवावे लागतात, प्यायला पाणी नाहीये.
आणि अशा परिस्थितीत आपण पाण्याचा, नदीचा विचार करणं हे फार औचित्याचं ठरतंय. आणि त्यामुळे म्हणजे खरं तर कौतुक केलं पाहिजे तुम्हा सगळ्यांचं, विशेषतः म्हणजे आदित्य, रसिका, तनया, आदिती ह्या सगळ्यांनी, जे सध्याची टीम होती आपली, ज्यांनी फार सातत्याने हे सगळं काम चालू ठेवलं अख्खं वर्षभर. मला कौतुक याचं आहे की कदाचित हा भारतातला असा पहिला रिव्हर क्लब आहे बरं का, की ज्या म्हणजे जो नदीसाठी म्हणून क्लब उभा राहिला आणि त्यामार्फत असं काम होत आहे की ज्यामधनं आपल्या तरुणांना प्रशिक्षित केलं जात आहे की हे प्रश्न काय आहेत, हेही सांगितलं जातंय की याची उत्तरं काय असू शकतात आणि आपल्या आपल्या परीने त्यात आपण योगदान काय देऊ शकतो, तो प्रयत्न होतो. त्यामुळे खरं तर तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक आहे. विशेष कौतुक यासाठी आहे की तुम्ही अशा कॉलेजला रिप्रेझेंट करतात की जे इतर कॉलेजेससाठी स्टँडर्ड उभं करतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही एक सुरुवात आहे. हे पहिलं वर्ष आहे. आता दुसऱ्या वर्षामध्ये तुम्ही जेव्हा जाल, मला असं वाटतं तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन जेव्हा इतर कॉलेज असे काहीतरी प्रयोग करतील, म्हणजे तो आपला प्रयत्न असेलच की हे जागोजागी पोहोचावं, त्या खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं यश असेल. आणि त्यामुळे म्हणजे तुमचा सगळ्या वर्षभराचा जो प्रवास आहे तो अगदी नदीसारखा राहिला आहे. मी फार जवळून याला अनुभवत होतो. कधी कधी संथ पद्धतीने, जशी नदी काही ठिकाणी संथ होते, काही ठिकाणी खडाळत राहते, असे तुमचे कार्यक्रम राहिलेत. काही ठिकाणी तुम्ही खूप चांगला प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी फारच कमी प्रतिसाद मिळाला, अशाही काही गोष्टी झाल्या. मध्येच अस्वस्थता आली की खरंच आपल्याने होणार आहे का, आपल्याला झेपणार आहे का, हे होत राहील का. पण या सगळ्याला पार करत तुम्ही जेव्हा इथपर्यंत पोहोचलाय, तेव्हा मी प्रचंड आशावादी आहे की हे सगळं होईल. कारण म्हणजे मी खरं तर खूप आभार मानेल आपल्या प्राचार्यांचे, कुलकर्णी सरांचे आणि विशेषतः डॉक्टर रुपाली गायकवाडांचे, की ज्या पाठीशी उभ्या राहिल्या. म्हणजे हे फार कठीण असतं बरं का, की मुलं असं काहीतरी प्रयत्न करत राहतात आणि शिक्षकांनी इतक्या मनापासनं त्याला सपोर्ट करावं. त्यामुळे तुमच्या सपोर्टसाठी खरं तर मी तुमचा खूप आभारी आहे. आणि माझी अपेक्षा आहे की आपण येणाऱ्या वर्षांमध्ये असा एक बेंचमार्क उभा करू अवघ्या राज्यासाठी, की अवघ्या राज्यामध्ये असे रिव्हर क्लब प्रत्येक कॉलेजमध्ये उभे राहावेत. आणि त्याची प्रेरणा फर्ग्युसन रिव्हर क्लब होऊ शकेल का, हा प्रयत्नासाठी या प्रयत्नाकडे मी आशादायक आहे. आणि त्यामुळे तुम्ही इथून काय घेऊन जाणार आहात, ज्यांनी वर्षभर काम केलंय, त्यांच्याकडनं मला ही एकमेव अपेक्षा आहे की ही जी अस्वस्थता आहे, ही जी तळमळ आहे, की आपल्या समोर जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे, आपल्या ज्या पोझिशनमध्ये असू तिथून आपण काहीतरी करू शकतो, हा भाव आपल्या मनात असून एक सजग नागरिक, एक ॲक्टिव्ह सिटिझन म्हणून आपण जेव्हा आपला रोल निभावू, तेव्हा मला असं वाटतं, म्हणजे निवडणुका येत आहेत आणि त्यामुळे मी आवाहनही करेल. माझा एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो होता की आपण जोवर या सगळ्या मुद्द्यांना निवडणुकांचे मुद्दे बनवत नाही, तोवर या प्रश्नांना सोडवता येणं शक्य नाहीये. त्यासाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करावे लागणार आहे. तुम्ही जो मार्ग निवडलाय, लोकांना जागरूक करण्याचा, विशेषतः तरुणांना जागरूक करण्याचा, तो सगळ्यात पहिला मार्ग आहे. या पलीकडे जाऊन आपल्याला समाजात पोहोचावं लागेल, आपल्याला समाजासोबत काम करावं लागेल, आपल्याला शासनासोबत काम करावं लागेल, आपल्याला तज्ज्ञांचे सल्ले याच्यात घ्यावे लागतील. म्हणजे राजेंद्र सिंहजींची गोष्ट मला कायम आठवते, वॉटरमॅन ऑफ इंडिया आपण त्या त्यांना म्हणतो. ते म्हणतात की संत, समाज, शासन और महाजन, म्हणजे तज्ज्ञ लोक, संत लोक ज्यांना आपण म्हणतो, त्या विषयातले तज्ज्ञ, शासन, समाज आणि यासोबत महाजन, ज्यांच्याकडे पैसा आहे, अशा सगळ्या स्वरूपाच्या लोकांना एकत्र यावं लागेल आणि हे प्रश्न सुटतील. पण त्यामुळे या येणाऱ्या इलेक्शनमध्ये जे मतदार आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करेल की मतदान नक्की करा. आणि तुमच्या मत देण्याआधी तुमच्या उमेदवाराला हे नक्की विचारा की तुम्ही या दुष्काळाबद्दल तुमचं मत काय ठेवतायत, हे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट जे काही चाललंय यावर तुमचं मत काय आहे, आणि खऱ्या अर्थाने या निसर्गाच्या संवर्धनाला, आपल्या जगण्याच्या संवर्धनासाठी जे लोक विचार करतात त्या लोकांना मतं द्या. आणि त्यामुळे माझं आवाहन आहे तुम्हा सगळ्यांना की इथून जेव्हा तुम्ही बाहेर पडत आहात, जी लोक ज्यांनी छान काम केलं आणि त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन बाहेर पडत आहात, त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी त्यांच्या पुढच्या सगळ्या काळामध्ये नदी त्यांच्या कायम सोबत ठेवा. तुमच्या मनातली नदी कायम वाहती ठेवा. बाहेरची नदी आपल्याला वाहायची असेल तर आपल्या मनातली नदी आधी वाहती राहिली पाहिजे. तो प्रयत्न तुम्ही कराल ही आशा मला आहे. आता येणारी जी टीम आहे त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आपण लवकरच भेटूयात, आपण चर्चा करू की येणाऱ्या वर्षामध्ये आपण आणखी काय चांगलं करू शकतो. आणि त्यामुळे आपण सकारात्मक राहूयात की आपले छोटे छोटे प्रयत्न हे त्या चिमणीच्या प्रयत्नासारखे आहेत की जे आगीमध्ये थेंब थेंब पाणी टाकत राहते, आणि आपल्या थेंब थेंब पाणी टाकण्याला खूप महत्त्व आहे आणि आपण ते करत राहूयात. कारण ते केल्याशिवाय पर्याय नाही आहे. ज्या परिस्थितीत आपण आहोत
आज लडाखमध्ये काय आंदोलन सुरू आहे तुम्ही सगळेजण बघतायत. महाराष्ट्रातल्या दुष्काळाची स्थिती तुम्ही सगळेजण बघताय. दरवर्षी पावसाळ्यामध्ये सांगली कोल्हापूरमध्ये काय होतंय तुम्ही सगळेजण बघतायत. आणि हे आपल्या जगण्यावर परिणाम करतंय. आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला प्रश्नांवर बोलतं राहावं लागेल. आपल्याला प्रश्नांवर तरुणांना जागं करावं लागेल. आणि शासनाला भूमिका घेण्यासाठी, फक्त भूमिका नाही तर त्यांना उत्तरं काय असू शकतात, याला काय असेल की ज्याने हे प्रश्न सुटतील, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. दोष देऊन चालणार नाहीये, विरोधात बसून चालणार नाहीये. सगळ्यांना एकत्र यावं लागेल. सगळ्यांना प्रेमाचा विचार करून, सगळ्यांनी सद्भावाचा विचार करून आपल्याला हे करावं लागणार आहे. कारण मला कायम त्या ओळी आठवत राहतात. मी कायम यात्रेमध्ये, पवना यात्रेत जी मंडळी होती त्यांना आठवत असेल ही गोष्ट गायचो की हम लोग है ऐसे दीवाने, दुनिया को बदल कर मानेंगे, मंजिल की धुन में आए है, मंजिल को पाकर मानेंगे. आणि त्यामुळे आपल्या नदीमय प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो. सर्वांना शुभेच्छा. जय जगत.